नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 जानेवारी 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. चुकांपासून शिकल्याशिवाय मोठं यश मिळू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार अमरावती शहरात अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 25 जानेवारी रोजी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली की एक इसम नागपूर अमरावती एक्सप्रेस हायवेवर लगत असलेल्या वडाडी सर्व्हिस रोडवर गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश उर्फ अजुबा धनराज रायकवार, वय 24 वर्ष, राहणार रतनगंज. याच्या ताब्यातून 8 किलो 105 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत 1,62,100 रुपये, तसेच MI कंपनीचा मोबाईल फोन किंमत 10,000 रुपये असा एकूण 1,72,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे आरोपी विरोधात NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या एसासणी भागात पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका घरातील देह व्यापार अड्ड्यावर छापा टाकलाय. 51 वर्षीय मंदा सुधाकर खिरेकर ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून हा व्यवसाय चालवत होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून 11,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी मंदा खिरेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहेत. मृत्यू समोर उभा होता, परंतु अकोला रेल्वे पोलिसांच्या मनात एकच जिद्द होती, त्या व्यक्तीचा जीव वाचवायचा. 24 जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर असा काही थरारक घडला जो पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एक 35 वर्षीय तरुण रेल्वे स्टेशनच्या 35 फूट उंच ओव्हरब्रिजवर चढला. सुरक्षेसाठी लावलेल्या 8 फुटी जाळीच्या बाहेरून तो लटकत होता. खाली धावणाऱ्या रेल्वे गाड्या आणि बाजूलाच असलेली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायर. तो तरुण कोणत्याही क्षणी खाली उडी मारणार अशा स्थितीत अकोला रेल्वे पोलीस आणि RPFचे जवान तिथे पोहोचलेत. तब्बल 1 तास पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती एवढी बिकट होती की त्याला वाचवायला गेल्यास पोलिसांचाही जीव जाऊ शकला असता. परंतु पोलिसांनी डगमगून न जाता आधी रेल्वेची वीज बंद केली आणि मग स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 8 फुटी जाळीवर चढून त्या तरुणाला सुखरूप आत ओढलेत. विजय भालेराव असे या तरुणाचे नाव असून कौटुंबिक कलहातून त्यांनी हे पाऊल उचलले होते. सह पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे, निरीक्षक लक्ष्मण यादव आणि त्यांच्या पूर्ण टीमने अथक प्रयत्न केलेत. तुला काय पाहिजे सांगा फोनवर बोल. अरे मी काय म्हणते, तुझं नाव तर सांग तुझं. तुला आम्ही तुझ्यासाठी आलो इथं. ए दादा, आणि तुझ्यासाठी आलो ना. म्हणजे नाव तर सांग तुझं. ते मॅडम बोलत आहे ना तुझ्यासोबत. अरे ऐक जरा, काय आहे तर सांग ना. प्रॉब्लेम तुला प्रॉब्लेम काय तो तर सांग. प्रॉब्लेम काय तो सांग जरा. तुझा काय अडचण काय, तिथं चढण्याचं कारण काय तू सांगितलंच नाही तर आम्ही कसं काय मार्ग काढू. सांग जरा काय प्रॉब्लेम काय. आपण मार्ग काढून तुला जी काय अडचण आहे ना त्याच्यात मार्ग काढून तुला काय मदत पाहिजे ती सगळी मदत करतो. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. दादा ऐक जरा, माझ्याकडे बघतो सगळं. एक मिनिट. ए राजा, मी हे बघ इकडे बघ, माझ्याकडे इकडे बघ. नाही मिनिट, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. मी रेल्वे काय अडचण सांग की फक्त.
तुझी अडचण सांग, मी तुला त्यातनं मदत करू काय असेल ती. तुला घरी सोडून देतो इथूनच. ए बाबू, तुला कुणी काय त्रास देणार नाही. अंमली पदार्थांचे सेवन रोखा आणि शारीरिक सुदृढता राखा या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत टायगर रन, रन फॉर ड्रग्ज, रन फॉर लाईफ या मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आलेत. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या स्पर्धेला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा 4 गटांचा समावेश होता. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये केवळ वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा अंमलदारच नाही तर त्यांचे कुटुंबीय आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय येथून सुरू झालेली ही धाव विविध मार्गांवरनं फिरून पुन्हा मुख्यालयात उत्साहात संपन्न झाली. नागपूरला ड्रग्ज मुक्त आणि फिट बनवण्याकरिता पोलीस आयुक्तांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आपण एक दुसरा एडिशन होता टायगर रनचा आणि याच्यात मोठी संख्येमध्ये लोक आलेले आहेत आणि याचे जे हेतू आहे ऑपरेशन थंडर, याच्यात आपण ड्रग्सच्या विरुद्ध काम करतो आहे आणि आज जवळपास 16-17 हजार लोकांनी याच्यात भाग घेतलेला आहे. याच्यात 3 कारवाई आहे. आपण दिवस रात्र याच्या मागे आहे आणि या शहराला आपण ड्रग फ्री करायचे आहे आणि मागे जवळपास 1.5 वर्षामध्ये आपण जवळपास 15 ते 20 कोटीच्या मुद्देमाल आपण केलेला आहे जप्ती आणि ती कारवाई आमची चालू आहे आणि जे भौतिक म्हणजे हे चालू आपण ठेवणार आहे आणि आपण चालू वाढते. नागपूरच्या पारडी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गरिबांच्या हक्काच्या रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन माफियांवर पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. तिथे रेशनचा हजारो क्विंटल गहू साठवून ठेवलेला आढळून आला. या गहू साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तात्काळ हा हजारो क्विंटल गहू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रेशनचा हा काळा बाजार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास आता सुरू झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी या संपूर्ण कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. हे जे कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे. त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजर असलेले मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतेही बिल सादर केलेलं नाही. तर त्यावरून आम्ही कंपनी मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर EC चे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तो 2,20,930 किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण 6 वाहनं अशी जप्त केलेली आहे. त्याची एकूण किंमत 1,26,32,550 रुपये आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस मुख्यालय मैदानात जोरदार तयारी सुरू असून आता ती पूर्णत्वास आली आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी होणारे ध्वजारोहण जिल्हा स्टेडियम येथे आयोजित केले जात आहे. मात्र यावर्षी जिल्हा स्टेडियम येथे ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी ध्वजारोहणाकरिता मंच उभारणी, बैठक व्यवस्था, ध्वनी यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि सजावटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन, महापालिका आणि विविध विभागांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बडनेरा येथे 24 जानेवारी रोजी लोकशाही युगयात्रा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. सार्वजनिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या ग्रंथाचे लेखक प्रकाश खडसे असून ग्रंथाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत डॉक्टर धम्मशीलजी नागसेन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नार नवरे होते. लोकशाही युगयात्रा हा ग्रंथ सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांचा सखोल आढावा घेणारा असून समाजाकरिता दिशादर्शक ठरेल असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केलेत. कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय येथे करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत. अमरावती शहरात सांस्कृतिक परंपरेचा आणि महिला शक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकू आणि भव्य उखाणे स्पर्धेचे डोळे दिपवणारे आयोजन करण्यात आले होते. शहर प्रमुख प्रवीण हरमकर आणि विशाखा प्रवीण हरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जानेवारी रोजी जुनी कोतवाली भाजी बाजार परिसरात हा सोहळा संपन्न झालाय. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा टेंभरे आणि महानगर प्रमुख लक्ष्मी शर्मा यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत 50हून अधिक महिलांनी आपल्या उखाण्यांनी सर्वांची मनं जिंकलीत. या स्पर्धेत स्वाती नांदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी जिंकली, तर रेखा देवे यांनी द्वितीय आणि मीता नवगैया यांनी तृतीय क्रमांक मिळवलाय. प्राध्यापक रुपाली आरणकर यांनी या स्पर्धेचे चोख परीक्षण केलेत. सुमारे 1500 महिलांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली. मी विशाखा प्रवीण हरमकर. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणून संक्रांती आणि उखाणे स्पर्धेचे आयोजन केले होते. आयोजन सुरूच आहे. सध्या उखाणे स्पर्धा नुकतीच आटपली आहे. हळदी कुंकू सुरू आहे. अतिशय उत्साहाने महिलांनी यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आम्ही वॉटर कॅन दिली. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हँड ग्राइंडर आहे. तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस जी एका महिलेचं खूप अगदी जवळचा अंतःकरणाचा विषय म्हणजे पैठणी साडी, तो आमच्या स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे. आणि 3ही बक्षिसं आम्ही इथे काढलेली आहेत आणि या 3ही लोकांची नावंसुद्धा आम्ही अनाऊन्स केलेली आहे. ज्या पहिल्या 20 महिलांनी आपल्या इथे सहभाग दर्शवला होता, नोंदवला होता, त्या 20ही स्पर्धकांना आम्ही बक्षीस वितरण केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला महिलांनी दिला आणि दरवर्षी असाच देत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रसे सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है.
सिटी न्यूज हमेशा सच के साथ।